मी अजित पवार बोलतोय. आज माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय, पण माझं अस्तित्व दिसत नाही. कारण काही माणसं देहाने जातात, पण त्यांच्या विचारांचा आवाज माणसांच्या मनात कायम घुमत राहतो. आज मी तुमच्याशी नेत्याच्या व्यासपीठावरून नाही, सत्तेच्या खुर्चीतून नाही, तर एका सामान्य माणसाच्या मनातून बोलतोय. खरं सांगू का, मी परिपूर्ण नव्हतो, मी देवही नव्हतो. मी खूप चुका केल्या, मी खूप चिडलो. गरज होती तिथं मी कठोर झालो, चुकलो तिथं लगेच चुकलो, माफी मागितली. पण माझ्या प्रत्येक कठोरपणामागे एक अस्वस्थ मन होतं. माझ्या माणसांचं उद्या काय होणार? राजकारण म्हणजे केवळ भाषणं नसतात, ते असंख्य न झोपलेल्या रात्री असतात. ते हजारो फोन कॉल असतात जे उचलले गेले नाहीत, तर कुणाचं तरी आयुष्य अडचणीत येऊ शकतं. मी पाहिलंय शेतकऱ्यांच्या डोळ्यांतलं पाणी आणि कर्जाच्या कागदावरची थरथरती सही. मी ऐकलंय त्या प्रत्येक आईचं रडणं, जिचा मुलगा नोकरीसाठी फिरतोय, पण त्यांना दार बंदच मिळतात. मी तुमचाच अजितदादा बोलतोय, आणि मी कबूल करतो, सत्ता कधीच सोपी नव्हती. मला काही लोक म्हणाले की हा माणूस खूप अहंकारी आहे, काही लोक म्हणाले हा रागीट माणूस आहे, पण कधीच कोणी विचारलं नाही की हा माणूस इतका अस्वस्थ का असतो. त्याचं कारण आज मीच तुम्हाला सांगतो. कारण जो माणूस खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतो, तो कधीच शांत झोपत नाही. बारामती हा शब्द फक्त माझा मतदारसंघ नव्हता, तो माझा श्वास होता, माझी ओळख होता, माझी माती होता. मी या मातीतून आलो, मी या मातीतच घडलो, आणि या मातीतल्या लोकांसाठीच मी अखेरपर्यंत झटलो. याचं मला समाधान आहे. हे बघा, आज तुम्ही मला आठवत असाल तर फक्त माझ्या नावासाठी नाही, तर त्या कामांसाठी आठवा जे अर्धवट राहिलं, जे तुम्हाला मिळून पूर्ण करायचं आहे. मला माहिती आहे काही लोक आजही माझ्यावर रागवलेले आहेत. काही लोक म्हणतील तो असता तर वेगळं झालं असतं, काही म्हणतील त्याच्यामुळेच तर असं झालं. पण मी एवढंच सांगतो, राग ठेवा, प्रश्न विचारा, पण मनात मात्र द्वेष नको. कारण मित्रांनो, द्वेषातून कधीच विकास होत नाही. गर्वाने म्हणतोय, मी अजित पवार बोलतोय, आणि आज मला भीती नाही की इतिहास माझ्याबद्दल काही लिही. मला फक्त एवढीच काळजी आहे की माझ्या माणसांचं उद्या सुरक्षित असावं. नेते जातात, सरकार बदलतात, पण प्रश्न मात्र तेच राहतात. जर माझ्या जाण्यानं एक तरी माणूस जास्त जबाबदार झाला, एक तरी नेता जास्त प्रामाणिक झाला, तर माझं जाणं व्यर्थ नाही. मी आयुष्यभर मजबूत दिसायचा प्रयत्न केला, पण खरं सांगतो, कधी कधी मीही आतून तुटलो होतो. कारण निर्णय घेताना कुणाला आनंद देतो तर कुणाचं दुःख वाढवतो, हे ओझं खूप जड असतं मनात. आज तुम्ही मला श्रद्धांजली देताय, फुलं अर्पण करताय, रडत आहात, डोळे पुसताय, पण उद्यापासून तुमचं खरं कर्तव्य सुरू होतं. प्रश्न विचारणं थांबवू नका, चुका दाखवणं थांबवू नका. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, तर सतत जागं राहणं आहे, हे विसरू नका. आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, पण माझा श्वास उरला नाही. कारण आयुष्य कधी संपतं हे कुणालाही सांगून जात नाही. तुम्हालाही माहिती आहे, मी आयुष्यभर वेळेच्या मागे धावलो आहे. घड्याळ माझ्या हातात होतं, पण वेळ माझ्या हातात कधीच नव्हती. 28 जानेवारी 2026 या दिवशीही सगळं नेहमीसारखंच होतं. फाईल्स, फोन, योजना, पुढचं काम, पुढची बैठक. पण मला काय माहिती होतं की हीच माझी शेवटची उड्डाण असेल. विमान उंच उडालं, खाली सगळी दुनिया लहान दिसत होती. माणसं, सत्ता, भांडणं, सगळं क्षुल्लक वाटत होतं. पण नियतीला तेच दाखवायचं असावं मला. एका क्षणात आकाश कोसळलं असं मला वाटलं. जोरात आवाज झाला आणि आग पेटली, आणि त्या एका क्षणात मी काहीच नव्हतो. ना दादा, ना नेता, ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री. फक्त मरणासमोर उभा असलेला एक माणूस होतो. त्या क्षणी माझ्या आजूबाजूला सत्ता नव्हती, सुरक्षा नव्हती, पैसाही नव्हता. हो, पैसा सुद्धा नव्हता. ज्याच्यासाठी माणसं नाती तोडतात, ज्याच्यासाठी आपला आत्मा विकतात, तोच पैसा माझा जीव वाचवू शकला नाही. क्षणात विमान खाली कोसळलं आणि सगळं संपलं. माझं शरीर
इतकं ओळखू येणारं नव्हतं की नाव घेऊन हाक मारता आली नाही. चेहरा राहिला नव्हता की माझी ओळख पटेल. शेवटी माझी ओळख पटली, ती फक्त आणि फक्त माझ्या हातातल्या त्या घड्याळामुळे. हो, तेच घड्याळ ज्यानं आयुष्यभर मला वेळ दाखवली, पण आयुष्य कधी संपणार हे मात्र सांगितलं नाही. त्या क्षणी एक सत्य अंगावर आदळलं. इतकं सगळं करूनही शेवटी माणूस घड्याळावरून ओळखला जातो. त्या अवशेषांत कुणाचं मोठेपण नव्हतं, कुणाचं पद नव्हतं, कुणाचं नाव नव्हतं. सगळे समान होते. मरणात सगळे समानच असतात. आणि मग मला त्या मातीत ठेवलं गेलं, ज्या मातीतून मी उभा राहिलो होतो, ज्या मातीत मी घोषणा केल्या, ज्या मातीत माझं नाव घुमलं, त्याच मातीत मी कायमचाच मिसळलो. मातीला माती परत मिळाली असं म्हणायला आता हरकत नाही. आज मला सत्तेची आठवण नाही. आज मला भाषणांची आठवण नाही. आज मला आठवतात आहेत ते चेहरे ज्यांना मी कधीच वेळ देऊ शकलो नाही. माझी बायको, ती नेहमीच माझ्याजवळ होती, पण मी कधीच तिच्यासोबत नव्हतो. घरात असूनही मी घरात नव्हतो. फोन हातात, डोक्यात काम आणि तिच्या डोळ्यात एक शांत प्रश्न, साहेब कधी माझ्यासाठी वेळ काढणार? मी म्हणायचो आत्ता नाही, काम आहे. पण तिला कधीच सांगितलंच नाही की तीच आत्ता कधीच येणार नाही. माझी मुलं, त्यांनी मला नेता म्हणून पाहिलं, पण वडील म्हणून क्वचितच त्यांच्यासोबत पाहिलं. त्यांच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मी मात्र अनुपस्थित होतो. माझं नाव वर्तमानपत्रात होती, पण त्यांच्या आठवणीत मी फारसा नव्हतोच. त्याचंच थोडं वाईट वाटत आहे. आज त्यांना कळत असेल, त्यांचा बाप मोठा होता, लोकांचा तो दादा होता, पण आयुष्यभर त्यांचा बाबा मात्र त्यांच्याजवळ नव्हता. माझी आई, तिला कधीच सत्ता समजली नाही. तिला फक्त तिचा मुलगाच हवा होता. ती विचारायची, आज जेवायला येणार आहेस का? आणि मी तिला उत्तर द्यायचो की बघतो. आईसाठी माझा बघतो म्हणजे नाही असतं. आज तिला माझ्या मोठेपणाचा अभिमान असेल, पण त्या अभिमानामागे एक आई आहे जिचा मुलगा तिच्यापासून आता दूर गेला. माझा चुलता, ज्यानं मला घडवलं, माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि वेळोवेळी मला थांबवलं. पण सत्ता आली आणि अहंकारही आला. मतभेद झाले, शब्द बोचले, नातं दुखावलं. जवळ असताना आपण भांडतो, एकमेकांना वेळ देत नाही, कारण वाटतं ते आहेतच. पण जेव्हा साथ सुटते तेव्हा उशीर झालेला असतो. माझी बहीण, तिला कधीच तिचा नेता भाऊ नको होता. तिला फक्त तो भाऊ हवा होता जो हसतच तिच्याशी बोलायचा, आठवणी शेअर करायचा. पण मी तिला वेळ देण्याऐवजी तिला समजवण्यात आयुष्य घालवलं. आज मला कळतंय, नात्यांना समजावणं नाही, वेळ हवा असतो. मी सगळ्यांनाच म्हणायचो नंतर पाहू, पण आयुष्याने नंतर हा दिलाच नाही. आज मी गेलो आणि सगळे रडत आहेत, पण हे रडणं फक्त माझ्या जाण्याचं नाही. हे रडणं आहे त्या क्षणांचं जे आपण जगलोच नाही. जवळ असताना आपण दुर्लक्ष करतो, आपण भांडतो, दुखावतो, आणि जेव्हा कायमचं एकमेकांपासून दूर जातो तेव्हा कळतं आपण काय गमावलं. जर माझ्या जाण्यानंतर माझ्या माणसांनी एकमेकांना थोडा जास्त वेळ दिला तर कदाचित माझं जाणं व्यर्थ नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण नातं गेलं तर कधीच उरत नाही, काहीच उरत नाही. आज मी नाही, पण तुम्ही आहात. जवळ असलेल्यांना आजच मिठी मारा, आजच बोला आणि आजच थांबा. कारण जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा फक्त आणि फक्त मागे अश्रू उरतात. माझ्या चितेजवळ उभं राहून लोक रडत होते, पण मला एकच प्रश्न मनात घुमत होता, आपण एवढं सगळं नेमकं कशासाठी करतो? रात्री झोप न घेता, स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून, नात्यांकडे पाठ फिरवून फक्त मोठं होण्यासाठी का? आणि शेवटी एक क्षण सगळं काही मिटवतो. मरण कधी येईल हे कुणालाही माहीत नसतं. ते कसं येईल हेही ठरवता येत नाही. विमान अपघातात, रस्त्यावर, हृदय थांबवून किंवा झोपेतच. ते विचारत नाही
की तू तयार आहेस का मरणासाठी, ते सरळ येतं आणि सांगून जातं, चल आता तुझा टाइम झाला. सत्ता तुझी नाही, पैसाही तुझा नाही आणि वेळ तर कधीच तुझी नव्हती. मी बोलतोय, तुमचाच अजितदादा. मला माहिती आहे आज माझ्या नावावर कोणी भांडेन, कोणी राजकारण करेन, पण माझ्या मनातून जर एक गोष्ट ही समजली नसेल तर सगळंच व्यर्थ आहे. जगा पण माणूस म्हणून, कमवा पण आत्मा गमावून नाही. उंच उडा, आकाशात भरारी घ्या, पण जमिनीला विसरून नाही. कारण शेवटी प्रत्येकाचा प्रवास त्याच मातीकडे असतो. घड्याळ थांबतं, शरीर जळतं, नाव मिटतं आणि उरते फक्त आणि फक्त माती. मी अजित पवार बोलतोय आणि शेवटी सगळ्यांना एवढंच सांगतोय, माझ्या नावाखाली भांडू नका, माझ्या फोटोखाली राजकारण करू नका, माझ्या आठवणींचा वापर स्वार्थासाठी करू नका. जर खरंच मला मान द्यायचा असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा सन्मान करा, कामगारांचं श्रम ओळखा आणि सत्याच्या बाजूने उभे राहा. मी जातोय, पण माझा आवाज तुमच्या मनात एक प्रश्न बनून राहो. आणि आज माझा आत्मा फक्त एवढंच सांगतो, जवळ असताना एकमेकांना जपा, कारण गेलेल्यांना परत आणता येत नाही. मी अजितदादा पवार बोलतोय. आज नाही तर प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा अन्यायाविरुद्ध उभे राहाल, मी तुमच्या सोबत असेन. माझ्या मित्रांसाठी, जवळच्या लोकांसाठी, ज्यांना राजकारणात पाऊल ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छितो, आज मी कोणाला आदेश देत नाही, आज मी कुणाला भाषण देत नाही. आज मी फक्त आणि फक्त तुमच्या खांद्यावर हात ठेवतोय, तुम्हाला लढा म्हणतोय, पण हातात शस्त्र घेऊन नाही, मनात हिम्मत ठेवून लढा म्हणतोय. कारण शरीर थकतं पण मन हरत नाही जोपर्यंत तुम्ही ते सोडत नाही. मी तुमच्या सोबत राहीन. तुम्ही एकटे आहात असं वाटलं तेव्हा आठवा, कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवूनच या जगातून निघून गेला आहे. तुमच्यावर टीका होईल, तुमच्यावर आरोप होतील, तुमचं मन मोडण्याचा प्रयत्न होईल, पण लक्षात ठेवा, जे लढत नाहीत त्यांच्यावर कोणीच दगड फेकत नाही. तुम्ही रडाल, कोणाला सांगू शकणार नाही. रात्री उशाशी शब्द तुमचे अडकतील तेव्हा अजिबात घाबरू नका. ते अश्रू कमजोरीचे नाहीत, ते माणूस असल्याचं प्रमाण आहेत. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही योग्य असाल आणि तरीही हराल तरी हरू नका, कारण योग्य माणूस कधीच पराभूत होत नाही. तो फक्त आणि फक्त थोडा उशिरा जिंकतो. कोणी साथ सोडली तर राग धरू नका. ज्यांची साथ खरी असते ती आवाज न करता पाठीशी उभी राहते. मी तुमच्यासोबत गर्दीत नाही, मी तुमच्यासोबत एकांतात उभा आहे, जिथे कोणी टाळा देत नाही, पण मन मात्र स्वतःशीच लढत असतं. आज मी जातोय म्हणजेच मी गेलोय तुम्हाला सोडून, पण माझं जाणं शेवट नाही. तो एक विश्वास आहे जो तुमच्या आत मी ठेवून जातोय. जर कधी वाटलं सगळंच संपलं तर स्वतःलाच विचारा, मी अजून लढू शकतो का? आणि उत्तर असेल हो, तर समजा मी अजूनही तुमच्या सोबत उभा आहे. आज शब्द थांबतात, आज माझा आवाज थांबतो, पण भावना कधीच थांबत नाहीत. मी अजितदादाच बोलतोय, तुमचा. मनाने लढा, डोळे उघडे ठेवा आणि माणूस पण कधीही सोडू नका. आता माझ्याकडून फक्त एक शब्द, जातोय मी, पण कधीच विसरू नका मला. आपली साथ संपली नाही, पण एकमेकांच्या आठवणीत नेहमीच आपण आहोत. काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या या देशाची, माझ्या या राज्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र.